नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मान, पाठ, कंबरदुखी ही समस्या आजकाल खूप कॉमनली बघायला मिळते. अगदी तरुण वयापासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणालाही हा त्रास होतो. आता मान, पाठ, कंबर दुखते म्हणजे नक्की काय होतं? तर त्या ठिकाणी सतत मंद किंवा तीव्र वेदना होत राहतात. वात वाढण्याच्या काळामध्ये म्हणजेच पहाटे किंवा संध्याकाळी वेदना जास्त वाढतात. सकाळी उठल्यानंतर मान, पाठ, कंबर आखडलेली असते. थोडंसं चालल्यानंतर किंवा शेकल्यानंतर तिथला स्टिफनेस कमी होतो. कधी कधी अचानक लॉक झाल्यासारखं वाटतं, ज्याच्यामुळे आपल्या डेली रुटीनमधल्या हालचालींवरती मर्यादा येतात. काही कारणास्तव मणक्यामधून निघणाऱ्या नसा दबल्या गेल्या तर बधिरता, मुंग्या येणं अशी लक्षणं दिसतात. कंटिन्यू उभे राहून किंवा बसून काम केल्यानंतर पाठ, कंबर भरून येते, पाठ टेकावीशी वाटते. पायाकडे निघणाऱ्या नसेला काही कारणामुळे जर प्रॉब्लेम झाला तर एकच पाय मागच्या बाजूने प्रचंड दुखत राहतो, त्या ठिकाणी वेदना होतात, ज्याला सायटिका असं म्हटलं जातं. आणि हाडांची झीज झाली तर मान, पाठ, कमरेच्या हालचाली करताना कटकट कटकट असा आवाज येतो. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्याला ह्या दुखण्यामध्ये दिसतात. मग मान, पाठ, कंबर का दुखते? ती 6 अतिशय महत्त्वाची कारणं आपण बघूया, जेणेकरून ही कारणं जर तुम्ही दूर केली तर तिथेच तुमचा बऱ्यापैकी त्रास कमी होतो. त्यानंतर मान, पाठ, कमरेचं दुखणं कमी करण्यासाठी अतिशय सोपे, घरी करता येण्यासारखे 4 आयुर्वेदिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मान, पाठ, कंबरदुखीचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे शरीरातील वातदोष वाढणे. शूलम नास्ति विना वातात, म्हणजे शरीरातील वातदोष बिघडल्याशिवाय कोणतीही वेदना असूच शकत नाही. आणि कमरेचा भाग हे वाताच्या प्रमुख स्थानांपैकी एक आहे. त्याच्यामुळे जेव्हा शरीरातील वातदोष वाढतो तेव्हा तो हाडे, स्नायू, सांधे या ठिकाणी जाऊन वेदना निर्माण करतो. वाताच्या वृक्ष गुणामुळे स्नायू, सांधे आखडले जातात, त्या ठिकाणी स्टिफनेस निर्माण होतो. शरीरातील वातदोष वाढल्यानंतर हाडांची झीज व्हायला लागते. त्याच्यामुळे शरीरातील वात वाढणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. दुसरं कारण आहे चुकीची लाईफस्टाईल. बसण्या, उठण्या, झोपण्याच्या चुकीच्या पद्धती. आजकाल कम्प्युटर समोर तासनतास वाकून बसतात, ज्याच्यामुळे पाठीचा मणका ताठ नसतो. मोबाईलचा अतिवापर करताना मान खाली झुकलेली असते. कंटिन्यू उभं राहून किंवा बसून कामं असतात. त्यात जर तुमचं वजन जास्त असेल तर स्नायूंवरती, पाठीच्या मणक्यावरती ताण येतो. हालचाल नसते, व्यायामाचा अभाव असतो, रात्रीची जागरणं होतात. झोपण्यासाठी चुकीची गादी वापरली जाते. फार मऊ गादी जर तुम्ही वापरली तर तुमचं शरीर, पाठीचा मणका एका सरळ रेषेमध्ये राहत नाही. आणि फार कडक गादी जर तुम्ही वापरली तर शरीरावरती दाब येतो आणि अंगदुखी निर्माण होते. त्याच्यामुळे मध्यम कडक, मीडियम फर्म गादी वापरणं योग्य मानलं जातं. त्यानंतर उशी घेताना तुमची मान आणि पाठीचा मणका एका सरळ रेषेमध्ये राहील अशी उशी तुम्ही घेतली पाहिजे. फार जाडही नको आणि फार पातळही नको. त्यानंतर नैसर्गिक वेग जर सतत अडवले जात असतील, जसं भूक, तहान, लघवी, संडास, गॅसेस, हे वेग जर तुम्ही वारंवार अडवले तर यानेही शरीरातला वात वाढतो आणि दुखणी निर्माण होतात. त्याच्यामुळे आपल्या डेली रुटीनमध्ये ह्या छोट्या छोट्या चुका वारंवार आपल्याकडून होणार नाहीत याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तिसरं कारण आहे चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी. आजकाल तेल, तुपासारखे स्निग्ध पदार्थ लोकांच्या आहारामध्ये फार कमी असतात, ज्याच्यामुळे शरीरातला, सांध्यांमधला, मणक्यांमधला कोरडेपणा वाढतो, वंगण कमी होतं. त्यामुळे सांधे एकमेकांवरती घासतात आणि हाडांची झीज होते. त्याचबरोबर फ्रीजमधील पदार्थ, थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, कोरडे पदार्थ जसं बेकरीचे पदार्थ आहेत, फरसाण आहे, किंवा खूप जास्त तिखट, कडू, तुरट चवीचे पदार्थ, असं जर तुमच्या खाण्यामध्ये असेल तर शरीरातील वातदोष वाढतो. त्याच्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही, परिणामी धातूंचं पोषण होत नाही, अस्थि धातूचं पोषण व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे पोषक, षड्रसात्मक, संतुलित, स्निग्ध, ताजा असा आहार तुम्ही घेतला पाहिजे. चौथं कारण आहे मानसिक अस्वास्थ्य. सतत मानसिक ताण, चिंता, राग, दुःख, भीती मनामध्ये असेल, मन आनंदी नसेल तरी आपल्या डेली रुटीनवरती त्याचा परिणाम होतो. आपली कामं व्यवस्थित होत नाही, जेवण जात नाही, झोप व्यवस्थित लागत नाही आणि ह्यामुळे शरीरातील वातदोष वाढतो. ह्या मानसिक ताणाचा परिणाम आपल्या मज्जारज्जूवरती, मज्जासंस्थेवरती होतो.
त्याच्यामुळे मानपाठ कमरेचे स्नायू आखडतात, त्या ठिकाणी वेदना निर्माण होतात. त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. 5वं मानपाठ कंबरदुखीचं कारण आहे मणक्याच्या समस्या. आपण आपल्या क्षमतेपेक्षा कधी कधी जास्त वजन उचलायला जातो आणि चुकीच्या पद्धतीने वजन उचलतो, ज्याच्यामुळे कधी कधी मणका सरकतो, स्नायूंवरती ताण येतो. त्याच्यामुळे जास्त वजन उचलू नका आणि वजन तुम्ही उचलणारच असाल तर ते योग्य पद्धतीने गुडघ्यात वाकून हळूच वजन उचला. वय वाढल्यानंतर किंवा तरुण वयामध्ये काही कारणास्तव दोन्ही मणक्यांच्या मधली गादी, ज्याला इंटरव्हर्टिबल डिस्क आपण म्हणतो, तर ती मणक्यामधली गादी झिजायला लागते. त्याच्यामुळे मणके एकमेकांवरती घासले जातात, ज्याला मणक्याची झीज किंवा स्पॉन्डिलोसिस असं म्हटलं जातं. तर ह्या कंडिशनमध्येही वेदना भरपूर असतात. त्यानंतर स्लिप डिस्क म्हणजेच मणक्याच्या मधली गादी सरकली तर नसेवरती दाब निर्माण होतो, ज्याच्यामुळे कंबर आणि पायामध्ये तीव्र वेदना होतात, ज्याला सायटिका असं म्हटलं जातं. तर अशा काही मणक्याच्या आजारांमुळे मानपाठ कंबरदुखी सुरू होते. 6वं कारण आहे जर तुमच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असेल, जसं कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 ह्याची कमतरता असेल तर हाडं आणि नसा कमकुवत होतात आणि मानपाठ कमरेचा त्रास सुरू होतो. तर ही मानपाठ कंबरदुखीची 6 अतिशय महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली. जर ह्या कारणांवरती तुम्ही काम केलं तर तुमचं दुखणं बऱ्यापैकी कमी व्हायला सुरुवात होईल. मानपाठ कंबरदुखीसाठी सोपे घरी करता येण्यासारखे उपाय आता आपण बघूयात. पहिला उपाय आहे वेदना असणाऱ्या ठिकाणी कोमट तेलाने अभ्यंग करणे. कारण वातासाठीचं तेल हे सर्वात श्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे. तुम्ही तिळाचं तेल, खोबरेल तेल, मोहरीचं तेल किंवा वैद्यांच्या सल्ल्याने महानारायण तेल, नारायण तेल, सहचरादी तेल, प्रसारिणी तेल अशी औषधी तेलं थोडंसं कोमट करून वेदना असणाऱ्या ठिकाणी हलक्या हाताने लावा, अभ्यंग करा. याने तिथला वात कमी होऊन वेदना कमी होतात. तेल आतमध्ये शोषलं जातं, ज्याच्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारून हाडांना पोषण मिळतं. सांध्यांना, हाडांना, स्नायूंना ताकद मिळते आणि तिथल्या वेदना कमी होतात. तेल लावून झाल्यानंतर स्वेदन करणे म्हणजे शेक घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही हा शेक वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकता. गरम पाण्याच्या पिशवीने तुम्ही शेक घेऊ शकता किंवा वीट गरम करून त्या गरम विटेने सोसवेल असा शेक घ्या किंवा सुती कपड्यामध्ये वाळू, मोठं मीठ आणि ओवा असं एकत्र करून त्याची पुरचुंडी बनवा आणि ती सुती कपड्याची पुरचुंडी तव्यावरती गरम करून त्याचा शेक तुम्ही घेऊ शकता. वाताचा वाढलेला थंड गुण ह्या शेकाने उष्णतेमुळे कमी होतो आणि ह्या शेकामुळे सूज आणि वेदनाही लगेचच कमी होतात. फक्त तेल लावल्यानंतर जर तुमच्या वेदना वाढत असतील, सूज वाढत असेल तर त्या ठिकाणी आमदोष आहे हे लक्षात घ्या. अशा वेळेस तेल अजिबात लावायचं नाही, फक्त कोरडा शेक घ्यायचा. जर मानपाठ कमरेमध्ये तीव्र वेदना असतील, स्टिफनेस असेल तर सुंठ पावडर म्हणजेच ड्राय जिंजर पावडर कोमट पाण्यामध्ये किंवा एरंड तेलामध्ये मिसळून त्याचा लेप वेदना असणाऱ्या ठिकाणी करा आणि लेप पूर्ण कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. सुंठ ही उत्तम सूज आणि वेदना शामक असल्यामुळे स्टिफनेस, वेदना, जडपणा कमी होण्यासाठी मदत मिळते. आयुर्वेदामध्ये कंबरदुखी किंवा इतर बऱ्याचशा आजारांचं अपचन आणि बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन हे कारण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे रात्री झोपताना तुम्ही एरंड तेल घेऊ शकता. याने आतड्यांना वंगण मिळतं, पोट साफ होतं आणि अपान वायू बाहेर पडतो. त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर कंबरदुखीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आराम वाटतो. त्याच्यामुळे तुमचं पोट कसं साफ राहील याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. एरंड तेल कसं घ्यायचं याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचा तुम्ही पाहू शकता. चौथा उपाय आहे लसूण शिरपाक. एका पातेल्यामध्ये 1 कप दूध आणि 1 कप पाणी घ्या आणि त्यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घाला आणि ते मिश्रण मंद आचेवरती उकळत ठेवा, जेणेकरून त्यातील फक्त दूध शिल्लक राहील आणि पाणी पूर्णपणे आटून जाईल. आणि हा लसणाचा शिरपाक तुम्ही दिवसातून एकदा घ्या. फक्त ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी काळजीपूर्वकच याचं सेवन केलं पाहिजे. ह्या लसूण शिरपाकाने शरीरातला वात कमी होतो, नसांना ताकद मिळते. लसणामध्ये सूज आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत, त्याच्यामुळे मानपाठ कंबरदुखीमध्ये याने चांगला आराम मिळतो. तर हे अतिशय सोपे घरी करता येण्यासारखे उपाय मी तुम्हाला सांगितले. ज्यांना तीव्र मानपाठ कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी लगेचच आराम मिळण्यासाठी वैद्यांकडून अग्निकर्म, विद्धकर्म करून घ्यावीत. पंचकर्मातील कटिबस्ती, मन्याबस्ती सारखे उपक्रम आहेत ते तुम्ही करून घेऊ शकता. औषधी लेप आहेत, गुगुळ कल्प आहेत,
तर ते तुम्ही वैद्यांकडून घेऊ शकता. वेगवेगळे मणक्याचे आजार बरे होतात, ऑपरेशन्स टळले जातात. तर या व्हिडिओमध्ये मानपाट कंबरदुखीविषयी सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.